राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आजची केस निम्फोमियाची नाही, पण ही मदन वायूची केस आहे, तुम्हाला सांगतो 100%। आणि दुःख एवढंच आहे की जिने आखी वाट लावली, जिने वाटोळ केलं, साली ती अजून ओके, तिला कायदा नाही, कानून नाही, काय नाही, काय मस्त विषय काय आहे, इसकाटून सांगितल्याशिवाय तुम्हाला अजिबात कळायचं नाही। थोडं नेर घ्या, मी बरोबर सांगतो। नागपूर मधील कुहू तालुक्यातली घटना आहे। विषय असा आहे की श्यामराव सराटे हा माणूस जाणला की तुम्हाला घटना कळली। हा काय होते, एखाद्याचं कधी कधी नशीब लय जोरावर असतं बुवा, बायकोला त्याला निघाणं मिळते, आणि देखणी बायको दुसऱ्याची म्हणतात ती काही खोटं नाही। ज्याच्या ज्याच्या बायका देखण्या आहेत त्यांना विचारा किती त्रास होतो। हा ते अंबानी सुद्धा बघा, ते ते चेहऱ्याचं एक्सप्रेशन कॅच करा शिका, नुसता सोशल मीडिया बघू नका तुम्ही। जेव्हा ही विवाह एखादा लग्न असन कुठं, काही सगळे सेलिब्रिटी वगैरे, त्याची बायको बिंदास सगळ्या शेक हँड करणार, याचा चेहरा बघायसारखा होतो। लय मला लय हसा येत त्याचा चेहरा बघितला। हा जस काय करून उचलून नेते लय अवघड लोकांचं। ही घटना श्यामराव सराटे ह्या व्यक्तीच्या बाबतीत घडली। या माडीची कामगार आहे, ड्युटी अशी 8 तास नाईट 8 तास डेला, ओव्हर टाइम मिळला तर 12 वाजता संध्याकाळी 6ला गेलेला माणूस दुसऱ्या दिवशी 12ला घरी यायचा। कुटुंबासाठी करावं लागायचं, कारण घरी त्याच्या धिंगाणा बायको होती। हा बायको अशी सनाट, तुम्हाला सांगतो, लग्नाला झाली 10 वर्ष, पण 6 वर्ष लग्नाला झाली असताना त्याला एक मुलगा झाला, सुंदर मुलगा, आणि आता तो मुलगा 4 वर्षाचा आहे। घरात दीर होता 20 वर्षाचा। आता हा दीर तिच्या नजरेपुढं साधारण 10 वर्ष होता, लहानाचा मोठा तिनेच केला। आईच ना ती त्याची, आणि आपल्या समाजात आईच, पण कलियुग किती बेकार निघाले बघा। झाला काय प्रॉब्लेम, तिचा जो नवरा आहे त्याला नुसतं उभा एका जागेवर, काय हाताला हालचाल नाही, काय नाही, डेरी सुटली, चरबी वाढली। हा चरबी वाढली, हागायला बसायचो त्रास होतो डेअरीवाल्याला, किंवा ज्याला मांडे बिंडे जास्त मोठ्या झाल्यात ना त्यांना हागायला बसायचो लय त्रास होतो, तुम्हाला सांगतो। पायाला गोळे येतात त्यांच्या खाली, वजन वाढलं की। त्यामुळं माणूस थोडा शेप मध्ये पाहिजे, ते लय फायद्याचं। हा शेता थोडा सगळ्या बरोबर ह्याचे थोडा लैंगिक क्षमतेवर पण परिणाम झाला बिचाऱ्याचा। हा होऊन द्या, कंट्रोल करायचा चान्स होता, नाही केला। वनौषधी विकत मिळतात बऱ्याच ठिकाणी, त्याचा वापर नाही। घाम येईलपर्यंत एवढं चाललं पाहिजे, त्याचा वापर नाही। वाढत गेलं दुखणं, मेद वाढत गेला, शरीरातली चरबी वाढत गेली, परिणाम हा त्याच्या शरीर सुखाव झाला। बरं, आता विषय त्याचं वय आहे 35-36, ही झाली 29, तिचं नाव आहे अर्चना सराटे। हा बाई धिंगाणा, धिंगाणा म्हणलं की बेकार काम असतं। आता समाजातला मेन प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, सांगायचं ना, बोल तोंडात देव ही दिले, साडीला मागन, दागिनेला बडबड करीन, त्या मेंदूचा पार 30% भाग त्या नवऱ्याचा खाऊन टाकतात बाया बडबड करून करून। पण एवढ्या महत्वाच्या विषयावर कधी एखाद्या तासभर अर्धा तास होय हो बोला, बोलतं करा। तिला नसेल जमत तर गड्यानी बोलतं करा, पण बोलतं व्हावं। बोलतं झाल्याशिवाय काही खरं नाही, तुमचा जीव धोक्यात आहे, तुमचं आयुष्य धोक्यात आहे, हे माझं मत आहे। बरं, आपण काय बाहेर लपडे लपडे करणारे माणसं आहे का? आपण सरळ साधी जगणारी माणसं आहे। मग आपल्या लक्ष्मीशी बोलायला आपल्याला काय अडचण आहे, या विषयावर काहीच अडचण नाही, असा विषय। यांचं काय बोलणं नाही, काय नाही, बाई तर गप, बाई डायरेक्ट ठोकीते नवऱ्याला, पण ती काय बोलत, तिचा विषय सोडून द्यावा, आता काय करता। पण नवऱ्याची जबाबदारी, काय करता आता। तिने बोलणं बिलणं बंद झालं, सॅटिस्फाय ज्याला म्हणतात, किंवा ज्याला तृप्ती म्हणतात, ती प्रत्येक वेळेस स्त्रीला मिळतेच असं नाही। मी म्हणतो लय नका, पण महिन्यात एकदा दोनदा मिळायला काय अडचण आहे। तुम्ही भले 5 टाइम 7 टाइम 8 टाइम 10 टाइम करत जे करण्याचं वेळ वेगळे असू द्या, काहीच अडचण नाही ना। ती इच्छाशक्ती एकदा, आता बारीक पोरांना बघा तुम्ही, त्याला म्हणलं ना, ए ती इस्तूय तिथं हात लावू नको बाबा, ती बाजन तुला, हा त्याला काय ना, त्याला उलट आकर्षण होतं। आईला खरंच कस काय वाचते बघू, ती सगळी नाही नाही म्हणतात, मग त्याच इच्छा होतो, जेव्हा त्या चटका बसून फोड येईन, आग होईन, मुतायला येईन, तेव्हा ती म्हणतो आर बेकार कार्यक्रम नको। तसंच आहे शरीर संबंधाचा पण। ही नवीन कवळी कवळी फुटलेली पोरं आहेत ना,
यांचा हेच प्रॉब्लेम आहे. ती बाया बघा ना, आईच्या वयाच्या बघा ना, आजीच्या आणते ही मोबाईल डबड त्याच्या कानाला. हा, लोकसंख्या कमी होईल म्हणजे माझ्या अर्थ बरीच अशीच कमी होईल बरं का. हा, काही बिगर लग्नाचे राहतील, काही चालू नवरे पळून घेऊन जायला लागले, चालू प्रपंच तो बाया घेऊन जायला लागल्या कवळ्या पोरांच्या बरोबर. ही वस्तुस्थिती समाजात. आता माझा एक आदिवासी मित्र होता, आतली गोष्ट सांगायला तुम्हाला काहीच अडचण नाही, आपलं कसं ध्यान ठेवा. तो म्हणला ही काय, तुम्ही ऐकतो मी सगळं चांगलं व्यवस्थित आहे, पण आमच्या समाजामध्ये म्हणला एक विशिष्ट समाज आहे, तसं नाव घेता येत नाही, एक पद्धत आहे आणि आम्ही ती अवलंब करतो त्याचा, कोणाला काय कळत देत नाही. पण ही शिकलेली मोठी लोक आम्हाला, आमच्याकडे कसं असतं, कष्ट करा भाकर, आम्ही सेक्स भयंकर करतो, आम्ही कष्ट भयंकर करतो. आमचं जेवण आम्ही सणवार तिथी एखाद्याशी काय पाळत नाही, मिळेल त्या दिवशी नॉनव्हेज बिनव्हेज सस कासाव सगळं असतं आमच्या जेवणात. पाखरं बिखरं ती खात्यात, बरं खाऊन द्या म्हणलं. म्हणलं आमच्या बाया पळून जाण्याचं प्रमाण कमी आहे. दुसऱ्याकडे म्हणलं तुम्ही जास्त सुखी ठेवत असाल तिला, नाही का, समाधान ठेवत असताल, कनेक्ट असताल मनाशी शरीराशी. मला तसलं काय आपल्याला कळत नाही. आमचा सरळ साधा फॉर्म्युला आहे म्हणला, त्याला काही विधीची मंत्राची गरज नाही. बरं म्हणलं सांग बुवा, वाटाल तरी कळू दे काय विषय. तो म्हणला की संबंध झाल्यानंतर आपण ते डोक्याला हिलावतो का, म्हणजे आपण डोक्याला नको, ती तुम्ही काय उलट पालट करायला बसलाय. समजा संबंधानंतर दोघे एकमेकाला बाजूला होत्यात, त्यावेळेस जे दोघांचंही मिश्रण असतं, ते मिश्रण हा 3 बोटाव घेतो, तो हाताला चोळतो आणि त्या आपल्या बायकोच्या पायाच्या तळव्याला चोळतो दोन्ही बी. बघा ही खरं आहे, ध्यानात ठेवा. हे काय तुम्हाला कुठल्याही इंग्लिश शिकून एमडी तसलं सर्जन झालेल्याकडे मिळणार नाही, ही फक्त आपल्याकडेच. मला थोडं विशेष वाटलं. मग मी वयस्कर माणसांना थोडं म्हणले ह्याच्यात काय, तर नाही म्हणले हे असते प्रथाचे आमची म्हणले. म्हणजे याचा फायदा काय हो? आता त्याच्या रूढी परंपरा वेगळ्या असतात. मला ह्याच्यात सायन्स नाही दिसलं म्हणून मी तुम्हाला प्रयोग सांगत नाही. पण ते म्हणला पाय हलूच शकत नाही आयुष्यभर म्हणलं आमचं. आहा, आम्ही ते पायाला चोळतो. म्हणलं कवा? त्या म्हणलं एकदा दोनदा केलं तरी लय झालं आयुष्यात. आईला म्हणलं बरं आहे राव, ही सोप्यात मार्ग आहे म्हणलं. ही फटाक ही तिकडे बाजूला जाऊन पडतं पंख्याखाली, तेवढं टायमात एवढं काही 30 सेकंदाचं काम आहे. मिश्रण घ्यायचं, असं करायचं आणि पायाला सोडायचं. एक विषय मला कळला. पण त्याच्या पाठीमागं सायन्स काय आहे, त्याच्या पाठीमागं किंवा काही तंत्रमंत्र आहे का, ह्याचा मी अजून अभ्यास करतो, तुम्ही काळजी करू नका. आपण डिटेलमध्ये सगळं होणार आहे. बरं म्हणलं ठीक आहे. आता ही जी बाई आहे अर्चना सराटे, हिने असं डोकं लावलं, बोलायचं नाही नवऱ्याला, शरीर लागलं बोलायला, 2 टाइम खायला की ते नवरा काम करतोय माराचं, पण पोरग सांभाळून इच्छा माता अनावर व्हायला लागली. काय करावं काय करावं. हा, तिने मनात बघा हे माणसाचा मेंदू कसा विचार करतो, तिची विचाराची पातळी त्याच्या लक्षात येते. ती म्हणली बाहेर कुठं एखादा गडी ठेवला बाहेर बोबाटा होणार, लोक तो येणार कसा, काय होणार, लाख लफडी, भेटायचं कुठं काय, आपल्या नादण्याचं चालणं होऊन जाईल बा, आपल्या नादायचाच विषय कट होईल. पण नवरा आहे रागीत, ती तर अवघड आहे बा. आणि जो कमावतो 4 पैसे, त्याच्या मागे ट्रेस असतो, टेन्शन असतं, तो राग साहजिक आहे. आपण आयडिया करू ना, घरातली घरात सोय झाली तर काय अडचण आहे. ह्याला म्हणायचं चुकीचं मेंदू, ध्यानात ठेवा. ही त्यावेळेस 38-39, नाही सॉरी, ती 36-6 वर्षांनी लहान होती. 29-30 धरून चाला, लग्नाला 10 वर्ष झाली. 20 वर्षाचा दीर होता आणि त्याचं नाव आहे संदीप सराटे. ती कराटेचा शिकाय त्याला आवड होती, चापकाच गडी, देखणा गडी. आणि आता ही लहानपणापासून पारशीनी आंघोळ पांघोळ घातलेला त्याला लहानपणी, म्हणजे कपडे बिपडे आईच, त्याचा काही विषय वहिनीचे, आणि पोरगा चांगला. तर हिच्या डोक्यात काय की ही गोपशात कसं घ्यायचं बा, ही पोर आता ही 8-9-10 वर्षांनी मोठी होती, त्याची अक्कल पाहिजे होती. हे बाईची चुकी. तिने त्याला त्याच्या समोर साड्या नेसायला सुरुवात केली, आंघोळ करून आल्यावर जंपर घालायची, परकर नेसायची, हे असले प्रकार केले. ती थोडं दुसरीकडे बघायचं, थोडं गोंधळायचं. ही निसर्ग आहे, ध्यानात ठेवा. त्याच्या पोरगा चांगलाच होता संदीप, तो निघून जायला लागला बाहेर. पण तो डायरेक्टच साडी नेसते आपल्या पुढं, तसं मनात येतच ना शेवटी, येऊन द्या.
आता इथून पुढं काय झालं, हिने जी दाणं फेकायला सुरुवात केली, याला ते पोरग हळूहळू हळू बळी पडायला लागलं. ह्याची रात पाळी असली, पोरग झोपवलं हिने पाजून बिजून, आणि 10-10:30 हा झोपला की गेली भाऊ त्याच्याजवळ. म्हणली मी ह्या घरात सुखी नाही, मी तुम्ही तुमच्या स्वयंपाकाची सोय करा, मी हे घर सोडून जाणार आहे, माझ्या बाळाला घेऊन जाणार आहे. आयला म्हणले आता काय झालं भाऊ, वहिनी आता 20 वर्ष पलाया करणार, मला ह्या घरात मला पाहिजे असं नवरा वेळ देत नाही, मला सुख मिळत. तिने स्पष्ट करून सांगितलं. नाही नाही, आता काय मी बाईशी बोलतो असं ते बोललो बा, तुम्ही काय जाऊ नका असं तसं होईन. नाही नाही, माझी अडचण तू म्हणला तर मी थांबते. म्हणले मी मी तर म्हणतोय थांबा, तसं नाही म्हणले, मी सांगतो तसं, तू फक्त पडून राहा, मी बरोबर करते. काय सिग्नल मिळायचा होता तो त्याला मिळाला. आणि कसं असतं शेवटी, त्याचा हात धरलं हिनी आपल्या छातीवर दाबून धरलं, ह्याला म्हणायचं डायरेक्ट काडी ओढणे. तुम्ही आता दिवाळीला फटाकड्यात कसं असतं, वातीत दारू भरलेली असते थोडीशी. हा, त्या ठिकाणी मग संस्कार तुमचं काय मनाचं असन, वहिनी नातं बित विसरलं जातं. ही शरीराची बुके वासने पायी अख्खी बरीचशी हजारो लाखो मेल्यात खुनात, तुम्ही काय चीज आहे. हा, त्याच्यामुळं तशी परिस्थिती तयार होऊ नये म्हणून जपलं पाहिजे, म्हणून बेलं पाहिजे. हा, नियतीला बेलं पाहिजे, अध्यात्माला आवर पाहिजे. इथं काय झालं, ते झालं बा रंगारंग कार्यक्रम चालू. आता ती पोरग तर नवट, ती काय ती फळ मोडला तरी हरकत नाही, पण ते खाऊन नांगरायचं, उलथा कसा व्यवस्थित पडलं पाहिजे. हा, एकदम सणाच त्याला विषयच नाही, लॉंग टाइम. हा, शिला तर पार तो मला सांगतो धरधरूनच गाम फुटायला. हा, म्हणली बास, ह्याला पाहिजे, याला एक नंबर, पार असा अंग अंग दुखलं पाहिजे माझं, अशा प्रकारचा कार्यक्रम होऊन द्या. ह्या दोघांना आणि नवऱ्यालाही माहित नव्हतं पुढं काय काढणार आहे. ज्या वेळेस अशा प्रकारचं विषारी बीज पेरलं जातं, त्यावेळेस काहीतरी अघटित 100% होतं. दडलेलंच असतं पण लोकांना कळत नाही. घटना दडली असती, यांच्या बाबतीत जे घडलं ते फार भयंकर घडलं. दिनांक 22 ऑगस्ट ह्यांचा रंगारंग कार्यक्रम होता. हे त्याचे कसं आहे, घर एकच, त्यातच पडवीन, त्यातच बेडरूम, बाहेर पडवी होती. त्या पडवीत संदीप दिवसा झोपायचा, रात्रीचा झोपायचा बाहेरच्या ह्याच्यात. हारात पडलं गेलं, हा अचानक एक दिवस काय त्याला मुंदळत असं, काही शारीरिक तक्रारीमुळे मला मी जातो घरी. 1:30 वाजता घरी आला, बघतोय तर भाऊ नाही तिथं. आयला म्हणलं कुठे गेली गडी, मग ती टूप पिटली, कार्यक्रम आहे. थोड्या वेळाने आला हा गामागुम होऊन, दा फटाकीत शॉर्ट झाल्यावर येऊ द्या. अर हल्लं कोणाचं हल्लं, श्यामराव सराठेचं हल्लं. एक नाही दोन नाही, कोणाला काय बोलला नाही, काय नाही. परत कामाला निघून गेला. दुसऱ्या दिवशी आला, म्हणला आज कामाला जायचे. टिकाव असतो बघा, टिकाव खांदायचा, कुदळ टिकाव, त्याला दोन्ही बाजूनी फणा असतात, टिकाव काढून ठेवला होता. दुसऱ्या दिवशी 2 वाजता आला. तारीख होती 22 ऑगस्ट, सॉरी, हा 22 ऑगस्ट 2022 ला बघितलं, 23 तारीख दुसऱ्या दिवशी, 23 ऑगस्टला आला. पाहिलं हा भाऊ बाहेर झोपलेला होता, बायको आतमध्ये होती. गाडीचा आवाज ऐकल्यावर बायकोनी आतला दिवा लावला, तर वर याने पटापटा चलत आला, साईडचा टिकाव घेतला, आणि टिकावाची मधली जी बाजू आहे का, ती याच्या डोक्यात झोपलेल्या त्या भावाच्या, संदीपच्या थोरल्या भावानी एका 1-2 ठोक्यात गडी तर खाला, चेंदा मेदा मेंदूचा. कोंबड्या कापल्यावर हातपाय थरथर थरथर कापतात, तसं ते बाया तर मुतायला आली तिला इकडे बघितलं. बाया कळलं ना, शच्या आयुष्यात तू होती, तुमचं लफडं चालू होतं म्हणून याला संपवलाय. बाई आता मी तुला ठेवतो म्हणला, पण तू जर कुठं वाच्यता केली, तुझा बी कार्यक्रम. हा, बरं झालं बाया म्हणली वाचले, माझं काय नाही, माझं काय नाही, मला फक्त मारू नका. हा, पार लय अवघड गावी, मरण आलं ना की मग वासना कळत नाही आणि रंगारंग बी कळत नाही, असं असतं लोकांचं. घरबाडली रातभर झोप नाही. बाया आपला कार्यक्रम फोकला, कुठले देव पावला काय नू, आता नाही बा, आता काय होईन बाया, कशाची बाया, पोरग गेलं 20 वर्षात सोन्यासारखं, याने त्याला गुंडाळला. तळवट होता. आता ते युरिया बिरियाच्या पिशव्या ज्या असतात, एकाला एक शिवून 2-4 पिशव्या केले की चांगला तळवट होतो, 8x8 होता. त्याच्यात ती बळ टाकली, गुंडाळली. नाला होता 1.5 किलोमीटर, 1.5 किलोमीटर रात्रीच्या अंधारात तिथे वड्यात टाकून दिली. पावसामुळे वाडा रुंदावल्यामुळे थोडा झाड पडत्यात खात्यात, पडलेल्या झाडात ती बॉडी गुंतून बसली. शेजारच्या शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी बघितलं, बॉडी हाय बॉ इथे एक.
पोलीस स्टेशनला फोन, पोलीस हजर, पथक, बॉडी घेतली, आयडेंटिफाय लगेच होती, कारण एक दीड लोक ओळखतात बऱ्यापैकी. अरे म्हणले आता संदीप आहे. मग ह्यांचा आरोड असं तसं कसं झालं, साहेब माझ्या भावाला कुणी मारून टाकले. नाही म्हणले कळण, तू न्यार राहा, सगळं कळण आम्हाला. गुप्तहेर हा एक प्रकार असतो. नुसतं पोलीस पाटीलच बातम्या देतो अशातला भाग नाही. बरेच अशा प्रत्येक गावात अशा काही जागा असतात की पोलिसांचं आतून नेटवर्क असतं, काही माहिती असती. बरीच अशी दुकानं असतात की त्या ठिकाणी सतत माणसाचा राबता असतो, आणि माणूस आला की माणूस काही बसत नाही. आयला कळलं का तुला, कशाने मेला असं भाऊ, डोकं चेंदले बा तसं. हा, पोलिसांनी त्या संदर्भ घेऊन पहिल्यांदा घरी गेले, काळा झार पडलेला रक्ताचा डाग असला टिकाव हस्तगत केला, त्याला म्हणतात मर्डर वेपन, ते घेतलं. कशात रातपाळी नाही, दिवस पाळी नाही, काहीच नाही आता. आणि ही धिंगाणाबाई ओके. पोलिसांनी भावाला अटक केली. आता ह्या घटनेत काय झालं, परिस्थिती अशी की लेडीजचा संबंधच नाही ह्या घटनेशी कुठं. आज ती आता माहेराला आहे समजा, दावा होईना आता, काल का आज दावा झालाय त्याचा. सगळं झाल्यानंतर गाव भरवा झाला ह्या गोष्टीचा. मग त्या नवऱ्याने जे स्टेटमेंट पोलिसांना दिलं, ती स्टोरी तुम्हाला मी सांगितली की माझ्या लहान भावाचे आणि माझ्या बायकोचे अनैतिक संबंध असल्यामुळं बायकून पोरग आहे, पोरात माझा जीव गुंतलेला. मग मी असा निर्णय घेतला. बघा, ही बी चुकीचा निर्णय मी तुझा. त्या बाईने नवरा सोडून दीर जवळ करण्याचा हा चुकीचा आहे, तसा हा बी निर्णय चुकीचा आहे. लोक लई अडमट आहेत, काय सांगायचे. भावाचा आडसर धरू, ह्याला हे नाही कळलं की कायद्याचा हात लांब असतात. शी गेला आता आता ही 10-15 वर्ष जर आत गेलं तर 15 वर्षात गेला सुरकुट्या पडाया बसल्यात. अशी दुनिया आहे बघा आता ही. हा, पण तसं आहे, हा गेला, एक मरून गेला, एक तुरुंगात गेला. ती जर नांदायला आली किंवा माहेर असली, तुम्हाला वाटतं काय नेर नाही? बघा बा, हाय मुकळीचे जमतंय का? एखाद्या बाईलच्या आयुष्यात जर रक्तच असं न वाहिलेलं, अजून किती गुत्त्यान सांगता येत नाही. त्याच्यामुळं आपले अर्धे आपल्याला, हा, बंजुनी खावे, हा, आणि सावध राहावे. एवढं केलं ना, फक्त लफडेगिरी करू नका. तुम्हाला मारण्याची कोणात ताकद नाही देणार ठेवा. हा, कष्ट करा, भाकर खा. नाही तर तुमचा कार्यक्रम करेक्ट होणार आणि तुमची स्टोरी मी रंगून रंगून सांगणार. हा, रामकृष्ण हरी माऊली.